हॅलो फ्रेंड्स, ट्रिक्स पंडा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेकडेवरचे काही क्वेश्चन्स बघणार आहोत, जे तुमच्या सगळ्याच एक्झामसाठी उपयुक्त आहेत. जसं की आत्ताची येणारी पोलीस भरती एक्झाम आहे, MPSC सीसॅट परीक्षा असेल, तलाठी परीक्षा आहे, त्याचप्रमाणे सरळ सेवा, PSI STI कंबाईन यासारख्या सगळ्याच एक्झामसाठी आपल्याला शेकडेवरचे प्रश्न येतात. तर आज जे आपण प्रश्न बघणार आहोत हे तुमच्या सगळ्याच एक्झामसाठी उपयोगी पडतील, कारण यात तुमच्या बऱ्याचशा बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतील. त्याचप्रमाणे आपण या आधी सुद्धा शेकडेवारीचा व्हिडिओ बघितलेला आहे आणि इतरही काही व्हिडिओ बघितलेले ज्यात आपण यापूर्वीच्या परीक्षांना आलेले काही प्रश्न बघितलेत. त्यातही शेकडेवारी त्याचप्रमाणे इतर टॉपिक्सचेही क्वेश्चन्स आपण कव्हर केलेले आहेत. तर त्यासाठी आमच्या आधीचे व्हिडिओही बघून घ्या आणि येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळावी यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरचं बेल आयकन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहिला क्वेश्चन बघूया. 640चे 45% बरोबर कितीचे 80% असं विचारलं. इथे क्वेश्चन मार्क दिलाय, म्हणजे कितीचे 80%. आता आपल्याला माहिती आहे की चे ज्या ठिकाणी असेल, चा ची चे, तर आपण तिथे गुणाकार मांडतो. तर हे कसं मांडावं लागेल? 640 गुणिले 45%. याला शॉर्ट ट्रिक सुद्धा सांगणार आहे मी. आजच्या सगळ्या क्वेश्चन्सना आपण ट्रिक तर वापरणारच आहे, म्हणजे शक्यतो आपण याच्यामध्ये फॉर्म्युला कुठलाही वापरणार नाही. काही बेसिक कन्सेप्ट आहेत की ज्याच्या थ्रू आपण सगळेच क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करू शकतो हे आपण बघणार आहे. तर आपण याच्यामध्ये कमीत कमी स्टेप्समध्ये, त्याशिवाय आणखी एका मेथडनी तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं ते मी सांगणार आहे. तर इथे आपण चे साठी गुणाकार घेतला, 640चे 45% गुणिले क्वेश्चन मार्कचे 80%. आता काय होईल बघा, जर आपण इथे फक्त क्वेश्चन मार्क ठेवला तर हे 80/100. आपल्याला माहिती आहे अपूर्णांकाची बाजू जर बदलली, बरोबर चिन्हाच्या दुसरीकडे आणलं तर अंशाचा छेद आणि छेदाचा अंश होतो. म्हणजे इथं कसं येणार आहे? 640 गुणिले 45/100 गुणिले 100/80 असं मांडावं लागेल. काय होईल आता? 100ला 100 जाईल, हे 0ला इथला 0 गेला, 8 एके 8, 8 8 64, म्हणजे राहिलंय काय? फक्त क्वेश्चन मार्क बरोबर 8 गुणिले 45. आता हा जर गुणाकार आपण केला तर किती येणार आहे बघा? ह्याची व्हॅल्यू येणार आहे 8 40चे 0, हातचा आले 5, 8 चौक 32, सॉरी 8 40चे 0, हातचा 4 येतोय, 8 चौक 32 आणि 4 36. सो आपलं याचा आन्सर येणार आहे 360. आता एका वेगळ्या मेथडनी जर आपण याला सॉल्व्ह करायचं म्हटलं तर इथं बघा, कुठलाही छेद वगैरे काही मांडायचं नाही. 640चे 45% बरोबर क्वेश्चन मार्कचे 80%, सॉरी इथं आपण पर्सेंटेजचं साईन देऊया. तर काय होईल? हे 80 आणि 640 इथले पर्सेंटेजला इकडचा पर्सेंटेज जाईल. 80 एक्के 80, 80 8 640, किंवा 0 पहिला घालवा आणि परत 8 ने भाग जाईल आणि राहील किती? फक्त मग 8 गुणिले 45. इथेही तुमचं उत्तर येणार आहे 360. पुढचा क्वेश्चन बघूया. अ चे 25% हे ब च्या 30% एवढे आहेत, तर अ चे ब बरोबर असणारे गुणोत्तर पुढीलपैकी कोणते? आता ह्या क्वेश्चनचं उत्तर ओरली देता येतं, कसं तेही सांगणार आहे. त्याआधी आपण हे नेहमीच्या मेथडनी सॉल्व्ह करून बघूया. बघा काय होतंय, नेहमीची मेथड जर आपण फॉलो केली तर काय होणार आहे? अ चे 25% बरोबर, हे कशा बरोबर आहेत? तर ब च्या 30% एवढे, म्हणून आपण बरोबरचं साईन मांडलं, म्हणजेच ब चे 30%. आता हे ब जर इकडे आणले, गुणोत्तर विचारले आपल्याला, तर हे ब गुणाकारात येते, इथे आल्यावरती छेद होतील. बरोबर किती येणार आहे बघा? इथे 30/100 आहेत आणि इकडचे 25/100 इकडे आणल्यानंतर काय होईल? 100/25. 100ला 100 गेले, 5 5 25, 5 30, म्हणजे अ च ब बरोबर गुणोत्तर किती आलं? 6/5, म्हणजेच 6/5. सो हे असणार आहे आपलं उत्तर 6/5. आता हेच ओरली कसं काढू शकतो? ज्यावेळी ही क्वेश्चन मध्ये असं येईल की अ चे 25% आणि ब चे 30%, तर नेहमी ह्या दोन्ही संख्यांना जाईल तिथपर्यंत भाग घालवायचा, जसं आपण इथे घालवला. फक्त व्हॅल्यू चेंज करायच्या. अ बरोबरची व्हॅल्यू ब च्या समोर मांडायची, ब बरोबरची व्हॅल्यू अ च्या समोर. म्हणजे इथल्या इथे जरी तुम्ही केलं 5 5 25 आणि 5 30, पण अ च्या समोरची 5 ही व्हॅल्यू ब ला द्यायची आणि ब ची व्हॅल्यू अ ला द्यायची. सो तुमचं उत्तर येणार आहे 6/5. ओरली उत्तर तुम्ही याचं कॅल्क्युलेट करू शकता. पुढचा, राजने त्याच्या जवळची 55% रक्कम सरिताला दिली, त्यानंतर त्याच्याकडे 5400 रुपये शिल्लक राहतात,
तर राजकडे एकूण किती रक्कम होती. आता आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलंय की पर्सेंटेजचा कुठलाही क्वेश्चन असेल तो ज्या कुठल्या अमाऊंटवरती बेस्ड असतो तर ती अमाऊंट आपण नेहमी 100% घेतो. आता हा जो क्वेश्चन आहे तो आहे राजकडे असलेली रक्कम. मग राजकडे असलेली रक्कम आपल्यासाठी किती असणार आहे 100% म्हणजे 100%. म्हणजे एकूण रक्कम जी आहे हे एक्झाम मध्ये मांडायची गरज नाही, आता मी इथे मांडते. एकूण रक्कम आपण किती घेणार आहोत 100%. कोणती राजकडे असलेली. आता काय सांगितलंय 55% त्यांनी काय केले सरिताला दिले बरोबर. सरिताला त्याने दिले 55%. आता एकूण रकमेपैकी जर 55 सरिताला दिले तर त्याच्याकडे किती शिल्लक राहणार आहेत पर्सेंटेजमध्ये. त्याच्याकडे शिल्लक राहतील 45% आणि ऍक्च्युअल त्याच्याकडे किती शिल्लक राहिलेत 5400. म्हणजेच 45%ची व्हॅल्यू किती असणार आहे 5400. मग आपण या आधीच्या व्हिडिओजमध्ये बघितलं आपल्याला एकदा का असं मिळालं की एवढे टक्के म्हणजे एवढे की आपल्याला 1% व्हॅल्यू सहज काढता येते. 1% बरोबर किती येणार आहे 5400/45. आता याला आपण 5 नेही भाग घालू शकतो 9 नेही भाग घालू शकतो पण 9 नी सहज जाईल. 9×5=45 9×7=54 आणि हे 2 0 म्हणजेच काय आलं परत 5 नी जाईल 5×1=5 5×1=5 परत 1 राहील इथे 5×2=10 आणि 5×0=0 म्हणजेच 1% ची व्हॅल्यू आली आहे 120. मग 1% जर 120 आलं असेल तर आपल्याला काय विचारलं होतं एकूण रक्कम 100% म्हणजेच 100% बरोबर किती येणार आहे 1%च्या व्हॅल्यूला 100 वेळा घ्यावं लागेल. 1%ची व्हॅल्यू आहे 120 त्याला गुणिले 100 केलं तर 2 शून्य ऍड होतील 120 वर म्हणजेच आपलं उत्तर किती येईल 100% ची व्हॅल्यू येणार आहे 12,000 रुपये. सो आपला ऑप्शन नंबर सी असणार आहे याचा आन्सर. आता एक्झाम मध्ये आपण हे सगळं करायची गरज नाही. 55% रक्कम कोणाला तरी दिली म्हणजेच 45% शिल्लक राहिली फक्त हेच करायचंय. 45% म्हणजे 5400 मग 1% म्हणजे 120. मग हे पुढचं मांडायची गरज नाही. 1% 120 मिळाला की 100%ची व्हॅल्यू काय होणार याला गुणिले 100 म्हणजे 2 शून्य ऍड होतील. फक्त ह्या एका स्टेपमध्ये आपल्याला याचं उत्तर मिळू शकतं. हेही मांडायची गरज नाही. 45% म्हणजे 5400 आपण फक्त हे कॅल्क्युलेशन करणार की 5400/45 एवढं एकच कॅल्क्युलेशन करावं लागेल आणि एवढा इझिली आपल्याला त्याचा आन्सर मिळून जाईल. पुढचा क्वेश्चन बघूया. अनिलचा पगार अमितपेक्षा 20% कमी आहे तर अमितचा पगार अनिलपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे. आता काय सांगितलंय बघा अनिल आणि अमित हे दोघे जण आहेत. अनिलचा पगार अमितपेक्षा 20% कमी आहे. या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण बघितलं की कंडिशन ज्याच्यापेक्षा कमी किंवा ज्याच्यापेक्षा जास्त आहे असं सांगितलंय त्याला आपण 100 घेतो. आता सांगितलंय की अमितपेक्षा कमी आहे म्हणून अमितला आपण घ्यायचं 100. असं का घेतो तर 100चे पर्सेंटेज कॅल्क्युलेट करणं सोपं असतं. म्हणजे 100चे 20% असतात 20 22% 22 78% 78. मग आता सांगितलंय की अनिलचा पगार अमितपेक्षा 20%नी कमी म्हणजे अमितचा पगार जर 100 असेल तर याच्यापेक्षा 20%नी कमी 100चे 20% 20 मग 20नी कमी म्हणजेच याचा असणार आहे 80. मग अनिलचा पगार 80 आहे अमितचा 100 आहे. तर काय सांगितलंय अमितचा पगार अनिलपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे. आता बघा अमितचा पगार आहे 100 आणि अनिलचा 80 आहे. तर अमितचा पगार कितीने जास्त आहे 20नी जास्त आहे. कोणापेक्षा अनिलपेक्षा. आता दुसरे एक याला मेथड असते की किती टक्क्यांनी कमी किंवा जास्त असा जर कधी क्वेश्चन आला तर त्याला एक फॉर्म्युलाही असतो की एखादी व्हॅल्यू ए ही व्हॅल्यू बी पेक्षा किती टक्क्यांनी कमी किंवा जास्त आहे असं असेल तर काय करतो आपण वरती मोठा वजा छोटा दोन ज्या व्हॅल्यू मध्ये कंपॅरिझन करायचे त्यातला मोठा वजा छोटा खाली काय करतो पेक्षा या शब्दानंतर जो कोणी असतो तो आपण खाली घेतो आणि त्याला करतो गुणिले 100. ऑफकोर्स 100 येणार कारण टक्केमध्ये विचारलेलं असतं. तर हा फॉर्म्युला आहे पण आपण अगदी वेगळ्या पद्धतीनेही लक्षात ठेवू शकतो की कितीपेक्षा कितीने जास्त आहे. ज्याच्यापेक्षा विचारलाय तो नेहमी खालीच घ्यायचा असतो म्हणजे कोण अनिल. मग वरती वजाबाकी करा किंवा मग असं लक्षात घ्या की 80पेक्षा 20नी जास्त आहे तर 100पेक्षा कितीने टक्के विचारले म्हणून हे 100 म्हणजे अमितचा पगार आपण घेतलेला नाही तर नेहमी फॉर्म्युलामध्ये 100 असते कारण किती टक्क्यांनी विचारले म्हणून. म्हणजेच काय 80पेक्षा जर 20 न जास्त आहे तर 100 किती असं त्रैराशिक समीकरण मांडून आपण सोडवू शकतो.
किंवा असं केलं तरी तेच होणार आहे, मोठा वजा छोटा, 100 वजा 80 घेतलं तरीही 20च येणार आहे. आणि हे 100 अमितचा पगार नाहीये, हे फॉर्म्युलामध्ये असतातच. आपण कुठलाही फॉर्म्युला वापरत नाही, डिरेक्टली आपण लिहितोय की 80ला जर 20 जास्त आहे तर 100ला किती, 20 एक्के 20, 20 चोक 80, 4नी 100ला भाग जाईल 25चा, म्हणजेच काय याचं उत्तर असणार आहे 25% हे असेल याचं उत्तर. सो ऑप्शन नंबर डी हे असणार आहे याचं करेक्ट आन्सर. पुढचा क्वेश्चन बघूया. एका गावात लोकसंख्येच्या 35% महिला आहेत, 45% पुरुष आहेत व उरलेली लहान मुले आहेत. लहान मुलांची संख्या जर 1800 आहे तर एकूण लोकसंख्या किती. आता या आधीच्या प्रश्नात जसं आपण बघितलं होतं की क्वेश्चन ज्या कुठल्या संख्येवर आधारित दिलेला आहे ती एकूण संख्या आपल्यासाठी नेहमी असते 100%. म्हणजेच ह्या गावची जी एकूण लोकसंख्या आहे ती आपल्यासाठी असणार आहे 100%. एकूण लोकसंख्या बरोबर 100%. आता त्यातलं काय सांगितलंय, 35% महिला आहेत, बरोबर. महिला आहेत 35%, पुरुष सांगितलेत 45%, बरोबर. म्हणजे आता जर फक्त या दोघांचा आपण एवढा विचार केला तर या दोघांची ऍडिशन किती येणार आहे, 5 5 10 0 1 8, बरोबर. ओरली सुद्धा करू शकता तुम्ही. तर 80% महिला व पुरुष यांची बेरीज किती आली, 80%. हे ओरली करायचे सगळं, फक्त मी आता सध्या मांडते इथे. तर 80% काय आहेत, महिला आणि पुरुष मिळून 80%. पुढे काय सांगितलंय, लहान मुलांची संख्या 1800 आहे. लहान मुलांची पर्सेंटेज मधली व्हॅल्यू दिलेली नाहीये, पण आता आपल्याला इनडायरेक्ट इन्फॉर्मेशन आहे की लोकसंख्येच्या एकूण 80% महिला आणि पुरुष आहेत, तर उरलेले म्हणजेच किती, 20% कोण असणार आहेत, लहान मुलं. याचाच अर्थ 20% बरोबर किती असणार आहे, दिलेली व्हॅल्यू 1800. आणि जसं मी आधी सांगितलंय, कुठल्याही याची पर्सेंटेज व्हॅल्यू आपल्याला मिळाली, ऍक्च्युअल व्हॅल्यू मिळाली की आपल्याला 1%ची व्हॅल्यू मिळते. आणि 1%ची व्हॅल्यू मिळाली की क्वेश्चन मधली कुठलीही व्हॅल्यू आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. मग आता आपल्याला काय विचारलं होतं की एकूण लोकसंख्या किती. आता एकूण लोकसंख्या किती ह्यासाठी आपल्याला काय हवंय, 100%ची व्हॅल्यू. तुम्ही 20%च्या व्हॅल्यूला डिरेक्टली गुणिले 5 केलं तरी चालू शकतं, कारण 20च्या 5 पट म्हणजेच 100. मग ह्या 20%च्या व्हॅल्यूला डिरेक्टली तुम्ही गुणिले 5 केलं तरीही तुम्हाला याचा आन्सर मिळून जाईल. किंवा तुम्ही याची 10%ची व्हॅल्यू काढून मग त्याला गुणिले परत 10 केलं तरीही चालेल. आता बघा इथे दिलंय आपल्याला 1800 आली 20%ची व्हॅल्यू. तर आता काही जण म्हणतील की डिरेक्टली काढू 100%ची व्हॅल्यू. याची 5 पट आहे तर याचीही 5 पट, 18×5 = 90 आणि वरचे 2 शून्य, 9000. किंवा मग वेगळ्या मेथडनी काय कराल, जर असं आलंय समजा 20% बरोबर 1800, तर मग काय होईल, 10% बरोबर 1800च्या निम्मे 900. आणि 100% म्हणजेच काय, 10ची व्हॅल्यू 10 वेळा घ्यायची, म्हणजे 10%च्या व्हॅल्यूला गुणिले 10 करायचं. गुणिले 10 म्हणजे 1 शून्य फक्त वरती ऍड होईल. असं केलं तरीही चालेल, कुठल्याही मेथडनी आन्सर तेच येणार आहे. जितकं जमेल तितकं कॅल्क्युलेशन कमी करायचं आहे. आता ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला फक्त याच 2 स्टेप्स कराव्या लागणार आहेत, कारण 35 आणि 45 याची ऍडिशन ओरली होऊ शकते 80. म्हणजे उरलेली 20% मुलं, 20% म्हणजे 1800, पूर्ण एक्झाम्पलच ओरली होईल. 20% म्हणजे जर 1800 तर 100% म्हणजेच 1800ची 5 पट, 20%च्या 5 पट, 18×5 = 90. किंवा हे पण ओरली करू शकतो की 20% 1800 आहे तर 10% 900. आणि 100% म्हणजे काय, तर 10%ची व्हॅल्यू 10 वेळा घ्यायची, म्हणजेच 900ची व्हॅल्यू जर 10 वेळा घ्यायची तर 900 गुणिले 10 9000. पूर्ण क्वेश्चन ओरली होऊ शकतो. पुढचा क्वेश्चन बघूया. एका संख्येच्या 25% व 15%ची बेरीज 560 होते तर ती संख्या कोणती. आता काय दिले बघा, एक संख्या आहे कुठली तरी एक्स, जी आपल्याला माहिती नाहीये, तर तिचे 25% आणि 15%ची बेरीज दिली. आता 25% प्लस 15% किती होणार आहेत, 25 आणि 15ची बेरीज येणार आहे 40%, बरोबर. आणि 40%ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला, 40% बरोबर 560. जसं मी आधी म्हणाले तसं पर्सेंटेज व्हॅल्यू माहितीये, ऍक्च्युअल व्हॅल्यू माहितीये, 1%ची व्हॅल्यू आपल्याला मिळून जाईल. 560/4, सॉरी 40, 0ला 0 जाईल. किती येणार आहे बघा, 4नी जर भाग घालवला तर 4 एक्के 4, 1 राहील आणि 4 चोक 16. म्हणजे 1%ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 14. आता 1%ची व्हॅल्यू मिळाली की कुठलीही व्हॅल्यू काढता येते. काय विचारली, ती संख्या कोणती. जसं आधी सांगितलं की ज्या कुठल्या संख्येवर प्रश्न विचारलाय ती 100%, म्हणजेच आपल्याला विचारले 100%ची व्हॅल्यू. 1% बरोबर जर 14 आहे तर 100% म्हणजे काय, 1%ची व्हॅल्यू गुणिले
100 म्हणजेच काय येणार आहे 14 गुणिले 100 उत्तर असणार आहे आपलं 1400. म्हणजे तुम्हाला करावं लागलं अगदीच तर फक्त एवढी स्टेप करावी लागेल 560/40. बाकी सगळं तुम्ही ओरली करू शकता. याचा आन्सर येणार आहे 1400. पुढचा क्वेश्चन बघूया. परीक्षेत शाळेतील एकूण मुलांपैकी 88% मुले उत्तीर्ण झाली व 84 मुले अनुत्तीर्ण झाली तर शाळेची एकूण विद्यार्थी संख्या किती? शाळेची एकूण विद्यार्थी संख्या विचारली आपल्याला. आता या प्रश्नात सुद्धा एकूण विद्यार्थी संख्या आपल्यासाठी किती असणार आहे 100%. बरोबर. एकूण विद्यार्थी संख्या आपल्यासाठी असणार आहे 100%. आता काय सांगितलंय शाळेतल्या एकूण मुलांपैकी 88% मुलं उत्तीर्ण झालीत. 88% मुलं उत्तीर्ण झाली आणि 84 अनुत्तीर्ण झालेत. टक्के दिलेलं नाहीये. 84 ऍक्च्युअल विद्यार्थ्यांचा आकडा आहे. आता 100% पैकी जर 88 उत्तीर्ण झाली तर अनुत्तीर्ण झालेली किती असणार आहेत? अनुत्तीर्ण झालेली मुलं पर्सेंटेज मध्ये तर आपण सहज काढू शकतो. 100तून 88 गेले तर 12%. म्हणजे 12% मुलं अनुत्तीर्ण झाली आणि एकूण किती मुलं अनुत्तीर्ण झाली असं सांगितलंय 84. म्हणजेच काय तर 12% बरोबर 84. परत आपण तिथेच आलो. जे मी म्हणाले होते की काही बेसिक कन्सेप्टवर कोणताही क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हेच की आपण 1%ची व्हॅल्यू आपल्याला शोधता आली किंवा 10%ची शोधता आली. ऑफकोर्स 10%ची मिळाली की 1% काढणं सोपं असतं. तर 1%ची व्हॅल्यू मिळाली की आपण कुठल्याही क्वेश्चनचा आन्सर इझिली काढू शकतो. आता इथेही पर्सेंटेज व्हॅल्यू माहितीये, ऍक्च्युअल व्हॅल्यू माहितीये. काय होणार आहे मग 1% बरोबर 84/12. 12 12 7 84. म्हणजेच 1% किती आलं 7. मग 1% जर 7 असेल तर विचारलंय काय आपल्याला एकूण विद्यार्थी संख्या जी आहे 100%. तर 100% म्हणजेच काय 7 गुणिले 100. 1%ची व्हॅल्यू 100 वेळा घ्यायची तर 7 गुणिले 100 येणार आहे 700. हे असेल आपलं उत्तर. सो आता यालाही तुम्हाला हे सगळं मांडायची गरज नाही. हे सगळं तुम्ही माइंडमध्ये करू शकता की 88% उत्तीर्ण म्हणजेच 12% अनुत्तीर्ण. 12% जर 84 तर 1% किती येणार आहे 84/12. हे सुद्धा अगदी आपण माइंडमध्ये किंवा ओरली करू शकतो. किती येणार आहे 12 7 84. 1% 7 तर 100% 700. पुढचा क्वेश्चन बघूया. एका संख्येतून त्याच संख्येचा 3/5 वजा केले असता 160 वजाबाकी येते तर ती संख्या कोणती? एक संख्या आहे कोणती तरी, त्याच्यातून त्याच संख्येचे 3/5 वजा करायचेत आणि 3/5 जर वजा केले तर बाकी उरते 160. आता आपण यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये बघितलंय की अपूर्णांकामध्ये जर व्हॅल्यू असतील तर त्याचं पर्सेंटेज कसं शोधायचं. आता ज्या मुलांना कळत नाही की 3/5 म्हणजे किती पर्सेंट, तर ते काय करू शकतात 3/5 गुणिले 100 करा. 5 × 5 5 ने 100ला 20चा भाग जाईल म्हणजेच किती 60%. तर 3/5 हे काय असतात 60%. आता हा प्रश्न अगदी सोपा झाला असेल. एका संख्येतनं 3/5 वजा करायचेत म्हणजेच तिचे 60% वजा करायचेत आणि ती संख्या आपल्यासाठी किती असते 100%. म्हणजेच ती संख्या जर आहे 100% तर त्यातनं किती वजा करायचेत 3/5 म्हणजेच 60% काय करायचेत वजा करायचेत. मग किती उरणार आहे 40% येणार आहे वजाबाकी. बरोबर. तर वजाबाकी सांगितलं 160 येते. 40% येते इथे पर्सेंटेजची वजाबाकी आणि 40%ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 160. बरोबर. इथं बरोबरचं साईन मांडते. 40% बरोबर जर 160 असेल तर आपल्याला ह्याची 10%ची व्हॅल्यू शोधा किंवा 1%ची व्हॅल्यू शोधा. काही करा. 1% बरोबर किती येईल 160/40. 0ला 0 जाईल. 4 × 4 4 × 16 म्हणजेच 1% बरोबर जर 4 तर 100% बरोबर किती येणार आहे 4 गुणिले 100. याचा आन्सर येणार आहे 400. एवढ्या सोप्या मेथडने आपण हे आन्सर शोधू शकतो. आता हे मांडायची गरज नाही. 3/5 म्हणजेच काय तर 5 पैकी 3 भाग. आता 100चे कुठली संख्या 100% आहे तिचा 3/5 म्हणजेच त्याचे जर 5 भाग केले 100चे 5 भाग केले तर 20 20 20 20 20 असे 5 भाग होतील आणि त्यातले 3 वजा करायचे म्हणजेच 60 वजा करायचे म्हणजेच उरणारे 40. डिरेक्टली हे कराल तुम्ही 40% म्हणजे 160. 1% म्हणजे जर 4 तर इथंच उत्तर मिळतं आपल्याला. 1% 4 आहे तर तुम्ही डिरेक्टली इकडे सिलेक्ट कराल आन्सर की 100% म्हणजे 400 हे असणार आहे आपलं आन्सर.
सर्वेश एकूण पगाराच्या 17% शिक्षणावर, 23% जेवणावर व 10% प्रवास खर्चासाठी वापरतो. त्यानंतर त्याच्याकडे ₹8,000 शिल्लक राहतात. तर सर्वेशचा शिक्षण व जेवणावरचा एकत्रित खर्च किती? आता एक व्यक्ती आहे सर्वेश आणि त्याच्या पगाराबद्दल आणि एकूण खर्चाबद्दल या प्रश्नामध्ये माहिती दिलेली आहे. तर आधीच्या प्रमाणेच सर्वेशचा एकूण पगार हा आपल्यासाठी असणार आहे 100%. इथे मांडून घेऊयात आपण, किंवा ते लक्षात ठेवा की एकूण पगार बरोबर 100%. एकूण पगार असणार आहे 100%. तर काय काय सांगितलंय, तो किती खर्च करतो? 17%, 23% आणि 10%. एवढा त्याचा खर्च आहे. 17% आपण एकत्रित एकूण खर्च काढतोय कारण शिल्लक दिलेली आपल्याला. 17%, 23% जेवणावर आणि 10% प्रवास खर्चासाठी. या सगळ्यांचे ऍडिशन किती येणार आहे बघा. 17 आणि 23, 17 आणि 3 20 आणि 20 40 आणि 10 50. म्हणजेच तो 50% काय करतो? खर्च करतो. मग त्याच्याकडे शिल्लक किती राहणार आहे? पर्सेंटेजमध्ये त्याच्याकडे शिल्लक राहणार आहेत 50%. बरोबर, 50% शिल्लक राहतील. मग 50% शिल्लक राहत आहेत, त्याची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे किती आहे? 8,000. मग 50% जर 8,000 असतील तर 100% म्हणजेच एकूण किती असणार आहे? 100% बरोबर 16,000. एकूण पगार त्याचा 16,000 असणार आहे. मग आता आपल्याला विचारलं काय आहे बघा, की त्याचा शिक्षण आणि जेवणावरचा एकत्रित खर्च किती? तर तो शिक्षणावर करतो 17%, जेवणावर करतो 23%. म्हणजेच एकत्रित खर्च किती करतो तो? 17 अधिक 23. दोन्ही व्हॅल्यू सेपरेटली कॅल्क्युलेट करण्याची काही गरज नाहीये. बरीच मुलं काय करतात, 17%ची व्हॅल्यू काढतात, मग 23%ची व्हॅल्यू काढतात आणि त्याचे ऍडिशन करतात. तर आपण डिरेक्टली काढणार आहे ते 17% प्लस 23% बरोबर 40%ची व्हॅल्यू शोधणार आहोत आपण. तर आता इथे आपण ऑलरेडी 100% शोधले, तर 10% इझिली काढता येतात. कसे? उजवीकडून एक अंक कुठल्याही संख्येला सोडून पॉईंट दिला, एक अंक सोडून, की आपल्याला काय मिळतात? 10%. म्हणजेच 10%ची व्हॅल्यू किती आली? 1600. मग 10% जर 1600 असतील तर 40% म्हणजे किती येणार आहे? 10%ची व्हॅल्यू आपल्याला घ्यायची आहे 4 वेळा. तर आपल्याला काय करावं लागेल? आपण इथं म्हणूया 40% म्हणजे 4 वेळा घ्यायची किती? 10%ची व्हॅल्यू, म्हणजे 4 गुणिले 1600. तर 16 चोक 64 आणि हे वरचे 2 शून्य. सो आपल्या याचा आन्सर किती येणार आहे? 6,400 हे असेल याचं उत्तर. काय केलं आपण? एकत्रित व्हॅल्यू काढली 17% आणि 23%. याची सेपरेट व्हॅल्यू शोधून ऍडिशन करण्याची काही गरज नाही, कारण पर्सेंटमध्ये विचारलं होतं. तर 17% अधिक 23%, 40%ची आपण एकत्रित व्हॅल्यू शोधली. कशी? तर 10% 1600 आहे, तर 40% म्हणजेच काय? तर 10%ची व्हॅल्यू 4 वेळा घ्यायची, म्हणजे 10%ची व्हॅल्यू 1600 गुणिले 4, जे आपण इथे मांडलंय आणि आपलं उत्तर आलंय 6,400. पुढचा क्वेश्चन बघूया. 60 गुणांच्या परीक्षेत 42 गुण मिळाले. म्हणजेच काय? तर परीक्षा जी होती ती एकूण 60 गुणांची होती. या 60 गुणांच्या परीक्षामध्ये 42 गुण मिळालेत. तर विचारले की शेकडा गुण किती मिळाले? आता आपल्याला माहिती की शाळेमध्ये किंवा कधीही आपल्याला मार्क्स मिळाले तर आपण कसे म्हणतो की 100 पैकी 60 किंवा किती पैकी जेवढे असतील 80 पैकी 42 असे म्हणतो. तर आता इथं किती मार्क मिळालेत? त्रैराशिक समीकरणाप्रमाणेच मांडायचं आपल्याला. परीक्षा होती 60 गुणांची, 60 पैकी किती मिळाले? 42. 60 पैकी जर 42 मिळाले तर शेकडा विचारले, म्हणजेच 100ला किती? 60 पैकी 42 मिळाले असतील तर 100ला किती? आता इथं भाग घालूया आपण. इथल्या एका शून्याला इथला एक शून्य जाईल. 6 एक्के 6, 6 सत्ता 42 आणि राहिलंय काय मग? 7 गुणिले 10, म्हणजेच किती गुण मिळाले असणार आहेत? 70% विचारले, तर 70% मार्क्स याच्यामध्ये मिळाले असतील. आपण काय केलं? त्रैराशिक समीकरण म्हणलं की 60 पैकी 42 तर 100ला किती? आणि याचं आपलं उत्तर मिळालंय आपल्याला 70%. हेच असणार आहे याचं आन्सर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेकडेवारीचे काही क्वेश्चन बघितले, ज्यात बऱ्याचशा बारीक बारीक कन्सेप्ट आपण क्लिअर केल्या, ज्या मोठे क्वेश्चन सोडवण्यासाठी आपल्याला उपयोगी पडतात. या कन्सेप्ट क्लिअर असतील तर कितीही मोठा प्रश्न असेल पर्सेंटेजचा तरी तो तुम्ही इझिली सोडवू शकता. जे आपण बघितलं की 1%ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आपण की आपण कुठलीही व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. सो अशा काही कन्सेप्ट आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये सुद्धा बघणार आहोत. त्याचप्रमाणे या आधी आलेल्या व्हिडिओजमध्येही आपण या कव्हर केलेल्या आहेत. याआधी आपले शेकडेवारीचेही व्हिडिओ आलेले आहेत. त्याचप्रमाणे आधीच्या परीक्षांना आलेले क्वेश्चन बघितलेत. त्यातही आपण पर्सेंटेज म्हणजेच शेकडेवारी याशिवाय इतर टॉपिक्सचेही बरेच क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत. तर तुमच्या येणाऱ्या परीक्षांसाठी ते उपयोगी आहेतच. त्यासाठी आमच्या आधीचे व्हिडिओही बघून घ्या.
आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो करा. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरच्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओसह. थँक्यू.